नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं. नंदिनी आणि जीवा सोबत असतात. जीवा आता घरी आलेला असतो त्यासोबत, त्यामुळे आता नंदिनी त्याच्यासोबत असते. तर ते त्याला पाहून तिच्या हातातल्या तांबा खाली पडतो. आता मानिनी म्हणते, काय झालं नंदिनी, कोण आहे? तेव्हा जीवा आला का गं? तेव्हा आता नंदिनी म्हणते, हो ते आले. तेव्हा आता ती म्हणते, एवढा उशीर का झाला त्याला? तेव्हा आता ती म्हणते, आई मी त्यांना ना त्यांच्या रूममध्ये घेऊन जाते. तेव्हा आता ती घाबरते, कारण जर कधी मानिनीने जर त्याला पाहिलं की तो दारू पिऊन आला आहे तर त्यांना खूप वाईट वाटेल, म्हणून ती आता हळूहळू त्याला जीवाला त्याच्या रूममध्ये घेऊन जाते. त्याच्या रूममध्ये नेऊन ती आता एकदम त्याला झोपवते. त्याला कोणती शुद्ध नसते, त्याला चालता सुद्धा येत नसतं. शेवटी मानिनी त्याचा हात गळ्यामध्ये घालून त्याला रूममध्ये घेऊन येते, त्याला झोपवते, त्याच्या पायातल्या चपला वगैरे सगळं काढते आणि मग त्याला कशाची शुद्ध नसते. तेव्हा आता मानिनी विचार करते की जीवाने एवढी दारू का पिली असेल? जीवा तर मला वाटत नाही की दारू पिणारा आहे म्हणून, मग त्याने एवढी दारू का पिली असेल? त्याला काही टेन्शन असेल का? काही टेन्शन आलं असेल का त्याला, का माझ्यामुळे आमचं लग्न झालं म्हणून त्याने दारू पिली? पण त्याने स्वतःहूनच लग्न केलं माझ्यासोबत. मी तर त्याला कोणी असं म्हणजे जबरदस्तीसुद्धा केली नाही लग्न करण्यासाठी, मग त्याने दारू का पिली असेल? तेव्हा आता ती हा विचार करत असते. तर दुसरीकडे मानिनी आणि तिचे मिस्टर विचार करत असतात. मानिनी म्हणते, अहो कसं होईल मुलांचं, मला काही समजतच नाही आहे. तर जीवा बिचारा किती हसता खेळता मुलगा होता आणि किती शांत झालेला आहे, पार तरी बोलतो वगैरे, पण जीवा तर काही बोलत सुद्धा नाही. ती लग्नाच्या शेवटपर्यंत जीवाने मला इतकी मदत केली आणि मध्ये मध्ये तो बोलायचा सुद्धा की मला नाही एकदम तिखट मिरची अशी मुलगी करायची आहे, लग्न करायचं त्या मुलीसोबत. आता नंदिनी आहे ना, नंदिनी गोडा मसाला आहे पण मला तिखट मसाला पाहिजे, असं आता ती सांगत असते तिच्या नवऱ्याला. तेव्हा आता मानिनी म्हणते, मी त्याला बोलली होती की तुला नंदिनीसारखी बायको पाहिजे. तेव्हा तो म्हणतो, नाही मला नंदिनीसारखी नाही बायको पाहिजे, कारण ती गोडा मसाला आहे. तर आता इकडे तिला हे म्हणजे तिचं बोलून तिला खूप वाईट वाटत असतं. तर आता तिचा नवरासुद्धा म्हणतो, हे बघ वाईट वाटून घेऊ नको, नंदिनी सगळं सांभाळून घेईल. तर आता इकडे जीवा आणि काव्य स्वप्न बघत असते की आता जीवा तिला कॉफी घेऊन आलेला आहे आणि म्हणतो, काव्या उठ की कॉफी घे, हे बघ मी तुझ्यासाठी कॉफी बनवली आहे. तेव्हा आता काव्या म्हणते, अरे वा जीवा, तू तुझ्या हाताने बनवलीस कॉफी? तेव्हा आता जीवा म्हणतो, हो मी बनवली, तुझ्यासाठी तर मी काही पण करेल, सकाळचा नाश्ता लंच वगैरे सगळं करेल. आता काव्य त्याच्या हनुवटीवर हात ठेवते आणि म्हणते, थँक्यू बेबी, तू माझ्यासाठी एवढं सगळं केलं. तेव्हा जीवा म्हणतो, तुझ्यासाठी नाही तर कोणासाठी, मी तुझ्यासाठी सगळं काही करायला तयार आहे. तेव्हा आता काव्य म्हणते, हो गं माझी जीविका किती चांगली आहे. तेव्हा आता काव्याला एकदम म्हणजे तिला समोर एकदम मोठा धक्का बसतो की जीवानं सुद्धा तिथे आता पार्थ असतो. पार्थ म्हणतो, घ्या की कॉफी पिऊन बघा माझ्या हातची कशी झाली आहे, सांगा बरं मला. तेव्हा आता काव्याला इतका मोठा धक्का बसतो, समोर पार्थ असतो, पार्थ बसलेला आहे. तर ती इकडे तिकडे शोधते तर तिला जीवा दिसत नाही, तर तिला पार्थ दिसतो. तर तिला खूप मोठा धक्का बसतो. तर आता ती म्हणजे झोपेतून जागीच होते, तर ती ही सगळं स्वप्न बघत असते. तिला कसं मोठं स्वप्न पडलेलं असतं. तेव्हा ती म्हणते, कोर्ट कचेरीच्या मागे लागावंच लागेल, एक लॉयर धरून मला आता काही ना काही करावंच लागेल, कारण मला हे लग्न टिकवायचं नाही आहे, मला डिवोर्स हवा आहे, डिवोर्सच्या फाईल्स वगैरे तयार कराव्या लागतील. आता ती असं विचार करत असते, पण मात्र नंदिनीचा नकार असतो. तर आता इथे जीवा उठलेला असतो, त्याला जाग आलेली असते. तो म्हणतो की मी इथे कसा आला आणि कोणी आणलं मला ह्या रूममध्ये, काही समजत नाही आहे कसं काय मी इथे आला. पण नंदिनी होती, मी दरवाजा नंदिनीने उघडला तेव्हा तिनेच मला सावरलं, मला चालतासुद्धा येत नव्हतं, मग नंदिनीनेच मला ह्या रूममध्ये आणलं की काय, असं तो म्हणत असतो. तर ते तिला समोर 2 दारूचे ग्लास नंदिनीच्या हातात दिसतात. तर तो एकदम शॉकच होतो की नंदिनीने चक्क दारूचे ग्लास कशाला आणले रूममध्ये. तेव्हा तो पाहून त्याला मोठा धक्का बसतो. तो म्हणतो, नंदिनी काय हे? तेव्हा नंदिनी म्हणते, अहो घ्या हो, तुमची उतरली नसेल ना अजून, घ्या. तेव्हा आता तो म्हणतो, नंदिनी काय हे? तेव्हा आता ती म्हणते, अहो घ्या, तुम्ही तुम्हाला प्यायची ना, तुमचं टेन्शन कमी होतं ना दारूने, मग म्हटलं सोबतच घेऊ, तुमचंही टेन्शन कमी होईल, माझंसुद्धा टेन्शन कमी होईल. तर आता तो म्हणतो, नाही नंदिनी, काय बोलतेस तू? तेव्हा आता ती म्हणते, हो मग आता तुम्ही एवढी पिल्यावर म्हटलं तुमचं टेन्शन कमी झालं असेल म्हणून तर तुम्ही पिली असेल ना एवढी. तेव्हा आता ती जीवाला अशी म्हणत असते, जीवाला खूप टोमणे मारत असते. तर जीवा म्हणतो, नाही नंदिनी तुम्ही नका घेऊ. तेव्हा आता नंदिनी म्हणते, अहो घेऊ द्या मला,
मलासुद्धा मलाही खूप इतकं टेन्शन आलेलं आहे ना की खूपच, मलासुद्धा घेऊ द्या. तर आता जीवा तिच्या हातातला ग्लास हिसकवतो, तिला पिऊ देत नाही आणि म्हणतो नाही थांब नंदिनी काय करतेस तू, तर हे शोभतं का. तेव्हा आता नंदिनी म्हणते मला शोभत नाही, पण मग तुम्ही का घेतलीस. तेव्हा आता तो म्हणतो सॉरी मला करायचं नव्हतं, पण मला खूप स्ट्रेस आणि टेन्शन होतं म्हणून मी घेतली. तेव्हा आता ती म्हणते तुम्हाला तुमची चूक कळाली ना, तेव्हा आता घ्या. तेव्हा तो म्हणतो नाही नंदिनी मला नाही घ्यायची आहे. तेव्हा ती म्हणते अहो काढा आहे घ्या. तेव्हा आता तो म्हणतो काढा आहे का, मग तेव्हा तो घेतो. दोघंही नवरा बायको आता तो काढा घेत असतात. तर आता जीवाला खूप मोठं टेन्शन येतं. आता नंदिनी म्हणते तुम्ही काढा प्या, तोपर्यंत मी आलीच, आईंना काय मदत हवी असेल नसेल मी बघून आली किचनमध्ये जाऊन. तेव्हा आता जीवा त्या ग्लासकडे बघत असतो आणि नंदिनीचा विचार करत असतो. तर आता नंदिनी किचनमध्ये आलेली असते. नंदिनी म्हणते सॉरी आई उशीर झाला हां, जरा मी करते ना चहा, सोडा तुम्ही बसा बरं आराम करा, मी करते चहा सगळ्यांचा मी ठेवते. तेव्हा आता मानिनी म्हणते अगं असू दे, मलासुद्धा असं वाटत होतं, कारण सकाळचा चहा मीच ठेवते ना, तर मलासुद्धा असं वाटायचं की माझी सून येईल आणि मला म्हणेल की सॉरी आई माझ्याने उशीर झाला आज माझ्याने, आणि आज बघ तोच दिवस आला, खरंच झालं की नाही ही गोष्ट. तेव्हा तर नंदिनी म्हणते हो का. तेव्हा मानिनी म्हणते हो मला असं वाटायचं आणि ते गोष्ट सिद्ध झाली आज. तेव्हा आता नंदिनी म्हणते आई हे पातेलं आहे ना छोटं होईल, आपण बरेच जण आहे ना चहा घेणारे, तर मग ते पातेलं छोटं होईल, मी मोठं पातेलं काढते. तेव्हा आता मानिनी म्हणते अगं चहा घेणारे कोणीच नाही, जसं 4-5 जण चहा घेणारे, वसू आत्या मंजूताईला त्यांना तर कॉफी लागते त्याच्यामुळे, आणि रम्याचं तर वेगळंच असतं काहीतरी, त्याच्यामुळे तू टेन्शन नको घेऊ, आपली चहा या पातेल्यामध्ये मावून जाईल 4-5 जणांची चहा. तेव्हा आता नंदिनी म्हणते ठीक आहे मी करते, तुम्ही जा बसा तुम्ही आराम करा. तेव्हा आता मानिनीला तिचं हे बघून खूप चांगलं वाटतं, बरं वाटतं. तर तिला खूप आनंद होतो की नंदिनी तरी रुळली या घरामध्ये राहून, पण काव्य मात्र रुळली नाही, त्याचं वाईट वाटत असतं. तर आता काव्य इथे माहेरी आलेली असते. तर आता आरू म्हणते आई आज आहे ना काव्य दीदीच्या मनाचं कर, कारण तिला जे आवडतं ना ते कर. तेव्हा आता काव्य म्हणते आतापर्यंत माझ्या मनाचा विचार कोणी केला नाही, आणि आता काय माझ्या मनाचा विचार करताय तुम्ही, कोणामध्ये हेच नाही की माझ्या मनाचा विचार करून माझं व्यवस्थित केलं असतं, अशी ती टोमणे मारत असते तिच्या आईला आणि बाबाला. तेव्हा आता नंदिनी म्हणते बाळा असं नको बोलू, शांत बस, शांत हो, सांग तुला काय खायचं आहे, आई बनवेल. तेव्हा आता काव्य खूप रागामध्ये नंदिनीकडे बघत असते. आता दुसरीकडे रम्या फोटो फाडत असते, कारण तिला खूप राग आलेला असतो काव्याचा. ती म्हणते काव्य तू ना पार्थसोबत डिवोर्स घे, आणि नंदिनीचं आणि जीवाचं लग्न तसंच राहिलं पाहिजे. नंदिनीने जीवाला डिवोर्स नाही द्यायला पाहिजे, नंदिनीने त्याला डिवोर्स दिला तर परत पार्थसोबत नंदिनी लग्न करेल, म्हणून ती फोटो फाडत असते. तिला खूप राग आलेला असतो की काव्याने जर डिवोर्स घेतला तर मग नंदिनीसुद्धा घेईल अशी तिला भीती असते. तर नंदिनी म्हणते हे बघा बाबा मला आहे ना जीवाने खूप मोठा हे दिलेला आहे, त्याने मला खूप मोठा साथ दिलेली आहे, कोणीच माझ्यासोबत उभं नव्हतं पण तो जीवा माझ्यासोबत उभा होता, त्याच्यामुळे मी हे लग्न मानणार, आणि या लग्नासाठी मी जेवढं माझ्याने होईल तेवढा प्रयत्न करणार मी, त्याच्यामुळे मला डिवोर्स वगैरे काही घ्यायचं नाही आहे, हे लग्न मी जुळवूनच ठेवणार असं आता ती तिच्या आईवडिलांना सांगत असते. तर तिच्या आईवडिलांना तिचा खूप अभिमान वाटतो की पार्थसोबत लग्न जोडलेलं असूनसुद्धा ही जीवासोबत लग्न जोडण्याचे चांगले स्वप्न बघते आहे. तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.